पंचनामे केलेले आहेत आणि पुढच्या गोष्टी आपण करतच आहोत. काल बारामती शहरात देखील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. काल तुम्ही सूचना देखील दिल्या. उन्हात काय नक्की गरजेचं आहे? कारण आता मी इथून बारामतीला जाईन साधारणतः कारण मला कालच्या सूचनेनुसार तुम्ही सांगितलं होतं की साधारणतः शहरामधले बऱ्यापैकी मोठी झाडं जवळजवळ 400-500 झाडं मुळासकट म्हणजे पडलेली आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी चित्रण केलेलं आहे, सगळीकडे त्याचे व्हिडिओज आहेत आणि फक्त काही वेळापुरतं हे वारा आलं होतं पण सगळीकडे प्रचंड नुकसान झालेलं आहे. खरं तर पीक पाण्याचं मोठं नुकसान झालंय, शेतकरी चिंतित आहे. मात्र सरकारने कर्जमाफी केली आहे, त्यामुळे निकषामध्ये बदल करावी अशी मागणी केली जाते. कृषी मंत्र्यांना या संदर्भात विचारणा केली असता आम्ही विचाराधीन आहोत असं म्हणताय. उपमुख्यमंत्री म्हणून काय सांगा? साधारण आत्ताच ही घटना घडलेली आहे आणि इतकं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आणि अल निनोचा धोका हा माहिती होता तसं असं काहीतरी अजून घडणार आहे असं त्याच्यामुळे ह्याच्यावरती विचार करत आहे सरकार आणि विचार जेव्हा होईल तर त्याच्यामध्ये नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीने होणार आहे एवढं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी